रिक्षाचा मेंटेनन्स वाढलाय, गॅस वाढतोय, ऑइलचे पैसे वाढले, सगळं वाढलेलं आहे. आखाती देशातील युद्धांचे परिणाम आपल्याला प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढत होते आणि आता सीएनजीचे दर सुद्धा वाढताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर मागच्या या 9 मे पासून ते आजपर्यंत जवळपास 5 रुपये प्रति किलो सीएनजीचे दर वाढलेले आहेत. आजचा जे हे आहे तर त्यामध्ये सुद्धा 2 रुपये 50 पैसे इतके सीएनजीचे दर वाढलेले आहेत. आपण आता पुण्यातील एका सीएनजी पंपावर आलेलो आहोत आणि इथे जर पाहिलं तर ही मोठ्या रांगा ज्या आहेत सीएनजी पंपावर त्या लागलेल्या पाहायला मिळतात. एकूणच हे जे दरवाढ झालेली आहे तर या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आता रिक्षा चालकांना नेमकं काय वाटतं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आता जे दर वाढलेले आहेत पुन्हा एकदा 2 रुपये 50 पैसे म्हणजे जवळपास 3 रुपयांनी सीएनजी वाढली. जगाची मुश्किल झालेली आता, लय वातावरण लय खराब झाले, जगाची लय मुश्किल आहे. हर गोष्टीला सगळं वाढत चाललेलं आहे, काय करणार आहे आम्ही. आता हे दर वाढले, हे दर वाढले की मग प्रवासांचे पण दर वाढले आहेत का किंवा वाढायला पाहिजे? वाढायला पाहिजे ना, पण आपलं भाडं वाढायला पाहिजे. आणखी काही रिक्षा चालकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दरवाढ होतीये, सगळं होत आहे, मात्र मग पैसे कुठेतरी कमी पडतायत का किंवा रोजचं बजेट कुठेतरी कोलमडतंय? लय कमी चाललं बजेट आहे ना, एकदम आमचं आहे ना, म्हणजे जे मीटर आहे ना ते पहिल्यापासून तसंच आहे, फक्त गॅस आणि ऑइलचे पैसे वाढलेले आहे आमचे. आणि काही गव्हर्नमेंट आमच्यावर लक्ष देत नाही. काय गॅस आता जे दर वाढलेले आहेत तर ते दर वाढत चाललेले आहेत, मात्र मीटरचं जे भाडं आहे तर ते तेवढंच राहिलेलं आहे. शेवटची मीटरची वाढ कधी झाली होती आणि आता हे सगळं परवडत आहे? 2 वर्ष झाले बघा मीटर वाढून, आणि हाय तसंच आहे. जे 500-600 रुपये आम्हाला भेटतात ना तेवढंच आहे. आमच्या घरात काहीही वाढलं नाही, फक्त घराचं बिल वाढलंय. बाकी रिक्षामध्ये जेवढं आहे ना मेंटेनन्स वाढलंय, रिक्षाचा मेंटेनन्स वाढलाय, गॅस वाढतोय, ऑइलचे पैसे वाढले, सगळं वाढलेलं आहे. आरटीओची फी सुद्धा वाढलेली आहेच. सगळं गव्हर्नमेंटने वाढवलं आहे. यामध्ये आता तुमची मागणी काय आहे? काय मागणी करणार? वारंवार अशा प्रकारची दरवाढ होती. लोकांना पण परवडाय पाहिजे असं त्यांनी एक कायदा लागू करायला पाहिजे, गॅसचं पण आणि आमचं मीटरचं पण. तर एकूणच याच्या जसे जसे दर वाढलेले आहेत तर त्या पद्धतीने काय सांगाल? आता दरवाढ झालेली आहे, एकतर सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत आणि आता सीएनजीचे सुद्धा दर वाढलेले आहेत. आता काय करणार मॅडम, आम्ही इथं भाव वाढतात तिथं पण भाव वाढणारच मॅडम. मग काय म्हणजे बजेट कसं कोलमडत आहे? 5 रुपयांनी आता वाढलेलं आहे, म्हणजे या महिन्यातच 5 रुपयांनी सीएनजी वाढली. तर आता आपण काय करणार मॅडम, जसं वाढेल तसं द्यायलाच लागतं पैसे. मीटरचे पण भाव वाढतात त्याच्यात, वाढतायत मीटर वाढतात ना, किलोमीटरनी पळतात आम्ही पण. जेव्हा आता ही अशा प्रकारे सीएनजीची दरवाढ होते तर तेव्हा तुम्ही ग्राहकांकडून सुद्धा दादाचे दर आकारता का? नाही, जे मीटर प्रमाणे जे कायद्याप्रमाणे तेच घेतो. पण मग वारंवार म्हणजे इंधनाचे दर वाढतात, सीएनजीचे दर वाढतात, मग ते सुद्धा दर वाढायला हवेत का? काय मागणी आहे? ते सुद्धा वाढायला हवेत ना मॅडम. आज जर 5 वर्षापूर्वी जर 54 रुपये किलो होतं 1 लिटर, तर आज त्याची किंमत डबल झाली. तर आता ह्या महागाईनुसार कमीत कमी 25 रुपये पर किलोमीटर व्हायला पाहिजे, तर ते कुठेतरी रिक्षावाल्याला परवडतं. नाहीतर परवडण्याजोगे नाही. आज जर तुम्ही 100% जर धंदा केला तर 50% तुमचा ऑइल आणि गॅस मार्फत जातो. त्यामुळे ना ती वाढ व्हायची पाहिजे. या सगळ्या रिक्षा चालकांच्या भावना आहेत जे दर वाढलेले आहेत तर त्या संदर्भात खरं तर मीटरचे जे दर आहेत तर ते आहेत तेवढेच आहेत आणि बाकी सीएनजीचे दर वाढत चाललेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही प्रति किलो किंमत 92 रुपये 25 पैसे इतकी होती आणि आता दरवाढीनंतर 1 किलो गॅससाठी जवळपास 94 रुपये 75 पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आता पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी या सगळ्या भागांना हे नवे दर जे आहेत तर ते लागू करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये जे सीएनजी पंप आहेत तर तिथे जाऊन आपण बघितलं की ह्या रांगा दिसत आहेत, दर वाढलेले आहेत. काही गोंधळ आहे का? नाही, गोंधळ वगैरे काहीच होत नाही. रांगा इथं कंटिन्युटी लाईन आजवर सिंगल, आज कमी गर्दी आहे. मग हे दर वाढले म्हणून गर्दी कमी झाली? गर्दी नाही. आज ईद हे आहे ना बकरी, त्यामुळे आज सगळ्यात ते सगळी करणार ते जास्त आहे ते, मग त्यामुळे आज गाडी कमी आहे, आज गर्दी नाही.
तर आपण बघितलं तर 26 मे म्हणजे 2 दिवसांपूर्वी सुद्धा दरवाढ झाली होती. जवळपास 1 रुपये प्रति किलो CNG महागला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा 2 रुपये 50 पैसे असे वाढ जी आहे CNG मध्ये ते दिवसेंदिवस होत चाललेली आहे. मात्र मीटर जे आहे मीटरप्रमाणे जे भाडं आकारलं जाते तर ते सेमच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यामुळे घरचं बजेट कोलमडलंय असं सुद्धा या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. आपण आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.